मी त्यावेळेस सिरियलचं शूट करत होतो. स्टारची एक सिरियल करत होतो. त्याचं शूट होतं मडमध्ये आणि आम्ही शूट करत होतो फिल्म सिटीमध्ये. आणि एका दिवशी अचानक सिरियलचं शूटला पण मी डेट दिलेलं होतं, तर सिरियलचं शूट पण करणं अभावी होतं कारण टेलिकास्ट अडकलेला म्हणून. तर त्यांना काही सुरुवातीचे सकाळचे 2 तास दिले होते. 7ची शिफ्ट त्यांनी लावली होती आणि मला 9 वाजता पोचायचं होतं मडला, इथे फिल्म सिटीला मडवरून. आणि झालं असं की टाईम ट्रॅव्हल आपण फक्त नाव ऐकून आहोत. टाईम ट्रॅव्हलवर आपण खूप व्हिडिओज पाहिलेले आहेत, पण तेव्हा माझं पॅकअप झालं वेळेत आणि मी बाहेर आल्यानंतर मला गाडीच नाही. बरं, मडमध्ये अशी सिच्युएशन येते कधी कधी तुम्हाला रिक्षाच मिळत नाही. तर एक बस दिसली, मी धावत पळालो, तर ती बस सुटली, बस गेली. 5 मिनटं मी असाच हाताश उभा, आता करू काय म्हणून. त्याच्यानंतर अचानक एक गाडी आली 4 व्हीलर आणि ती थांबली. मला म्हणाला बैठो. मी म्हणलं कसं काय, हा तर अनोळखी माणूस आहे कोणतरी. मी बघितलं कोणतरी आपल्या, कारण मडमध्ये सगळे फिल्मवालेच असतात म्हणून तसं कोण असेल काय. तर माणूस अनोळखी दिसला, ड्रायव्हर पण अनोळखी होता. तो बस म्हणून मी गाडीत बसलो आणि अर्धा रस्त्यात तो गेला. तो मला म्हणतो आपको बस कॅच करना है ना, मी कॅच करवा के देतो. आणि त्याने अक्षरशः ती गाडी एवढा फास्ट ड्राईव्ह केली आणि ती बसची पुढे गेली होती, त्याच्यात क्रॉस घालून ती बस अडून त्याने मला उतरून मला ती बस पकडून दिली. म्हणजे जी बस 5 मिनिटात माझ्या हातून सुटलेली, तीच बस मला त्यांनी कॅच करून दिली. टाइम ट्रॅव्हल म्हणजे टाइम ट्रॅव्हल हेच आहे ना, की जे आपण हातल्यातून सुटलेलं ते परत आपल्याला त्याच वेळेला आणून ठेवतं. तेव्हा मला असा अनुभव आला की सॉलिड आहे, म्हणजे हे काहीतरी विलक्षण अद्भुत आहे.